कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शिंगणापूर या गावी प्रभाग क्रमांक 5 मधील गट नंबर 74 मध्ये स्मशानभूमीच्या आरक्षित जागेवर घरकुल बांधलेल्या लाभार्थीवर कारवाई व्हावी या आशयाचा तक्रार अर्ज गावातीलच नागरिक किशोर विश्वास पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केला आहे। या अर्जानुसार चौकशी अहवाल देण्याबाबतचे पत्र शिंगणापूर ग्रामपंचायतीला प्राप्त झाले आहे। या पत्राचा आधार घेऊन कोणतीही चौकशी न करता प्रभागातील सरसकट 84 घरकुल लाभार्थींना सरपंच प्रकाश रोटे व ग्रामसेविका कविता जाखलेकर यांनी 7 दिवसाची मुदत देत मालकी हक्काबाबतची कागदपत्रे जमा करण्याबाबत नोटीस बजावली। सरसकट बेकायदेशीर नोटीस बजावल्याने प्रभागातील भरपूर लाभार्थी व ग्रामस्थ चांगलेच संतापले। याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायतीसमोर जमले। त्यावेळी नोटीस बजावलेल्या लाभार्थ्यांनी सरपंच प्रकाश रोटे व ग्रामसेविका व ग्रामसेविका सौ जागलेकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला। यावेळी नोटीस बजावताना ग्रामपंचायत प्रशासनामध्ये ताळमेळ नव्हता हे उघड झाले। पत्राद्वारे मला नोटीस काढा म्हणून आदेश आला। त्या आदेशाआधारे मी नोटीस काढते आणि पहिला मुद्दा असा होता, त्यांचे 3-4 मुद्दे आहेत। पहिला मुद्दा असा होता की गट नंबर 74 मधील घरकुलाबाबत चौकशी करणे। मग त्या आधारे आम्ही नोटिसा काढल्यात, फक्त एवढंच पंचायतीने केले। आणि विश्वासात ग्रामपंचायत मिटिंग झाली 19 तारखेला मागच्या सोमवारी। त्यावेळी मिटिंग मध्ये या अर्जाचं मी वाचन केलेलं, त्यामुळे सदस्यांना सगळा विषय माहिती सदस्यांनी सांगावा। मी क्लिअर सांगतो, अर्जाचं मॅडमने वाचन केलं गेलं काय विषय निम्म्यापर्यंत आला आणि अर्जदाराच्या वैयक्तिक घराचा प्रश्न आला, बोलवलं गेला आणि तो मुद्दा बाजूला गेला आणि ह्या विषयाला कुठल्याही सदस्यानं समर्थन द्यायला नाही। मॅडमने विषय जरी तो सभेला वाचला असला तरी संदर्भात असणाऱ्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांना मी सगळ्यांना म्हणतो, आता सगळ्यांना त्यांचे व्यक्तिगत असतील वैयक्तिक असतील, तुम्ही त्यांना त्यांचं म्हणणं विचारलं का किंवा तो विषय प्रोसिडिंगला वडला गेला का तुमच्या समोर? महेश पाटलांना असतील विनंती, तो ठराव मंजूर तर झाला का? ठराव मंजूर केला का तुम्ही? मग नोटीस काढली कशी? सांगताना असं नाही, तोंडी विषय नाही मॅडम। मीटिंग मध्ये काय होतं सांगा? मंजूर ठराव तुम्ही आता आम्ही म्हणू शकतो की तुम्ही मनमानी कारभार करून तुम्ही नोटीस काढली, तुमची उपलब्ध करून घेऊन सहकार्य करावे। बरोबर आहे ना? तुम्ही पूर्वी जी कागदपत्र दिलेली आहेत ती त्यांच्याकडे त्यांनी पुढे पाठवून देणे, तीच ग्राह्य मानावीत, तीच ग्राह्य मानावीत। नोटीस लागू केलेल्या सर्व लाभार्थ्यांचे एकच म्हणणे असल्याने आम्ही आपल्या नोटिसीला सदर उत्तर देत आहोत। आता कसं झालेलं आहे की ग्रामपंचायतीनं नोटीस आपल्याला दिलेली आहे। आता आम्हाला ग्रामपंचायतीकडून काही लेखी स्वरूपामध्ये माहिती हवी आहे। त्यामध्ये काय म्हटलंय आपण, नोटीस लागू केलेल्या लाभार्थींची नावे व पत्त्यासहित यादी द्यावी। कारण असं आहे की काही लाभार्थींना नोटीस दिलेली नाही, मग काय याच्यामध्ये जाणीवपूर्वक दिलेले नाहीत का नजर चुकीने दिलेले नाहीत याचा खुलासा त्याच्यामध्ये होईल। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, लाभार्थींना नोटीस लागू करताना ग्रामपंचायत सदस्य बैठकीत ठराव मंजूर झाला असेल तर ठरावाची नक्कल द्यावी। लाभार्थी यादी निवड करताना निकष लावलेला जो असेल तो निकष तुम्ही द्यावा। लॉकडाऊन सुरू असताना नोटीस लागू केलेल्या लाभार्थींना 7 दिवसाची मुदत देण्याबाबत जर काय आदेश असेल तो आदेश पण आम्हाला तुम्ही द्यावा। अशा पद्धतीचं निवेदन आणि वरिष्ठांचा काय जो आदेश आहे तो आम्हाला द्यावा, अशा पद्धतीचं निवेदन आणि मागणी पत्र आपण सर्वांच्या वतीनं माननीय ग्रामसेविका मॅडम यांना द्यायचं। निवेदन दिल्यानंतर पुढचा टप्पा जो आपल्याला करायचा आहे तो आपण सविस्तर आपली बैठक ठरवू आणि त्या बैठकीनंतर काय करायचं, काय
ग्रामपंचायतीचा आणि आमचा संबंध संपलेला आहे. निवेदन दिल्यानंतर त्यांनी आपल्याला त्यांना काय वाटतंय त्यांनी करावं, आम्हाला काय वाटतं ते ग्रामपंचायतनं 7 दिवस सांगितलेले होते, उद्या 7 दिवस होतात. आम्ही आज 6व्या दिवशी त्यांच्याकडे आमचे सगळे काय असतात ते मुद्दे दिलेले आहेत. आम्हाला त्या काळामध्ये शासनानं मंजूर करून दिलेले घरकुल आहे, त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण केलेलं नाही. फक्त काही राजकीय द्वेषापोटी काही लोक असे उपद्व्याप करतात, त्यांना उत्तर देण्यासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये आलेलो आहोत. ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय ग्रामसेविका मॅडम यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे. यापुढेही जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरती व्यापक चळवळ उभा करून 74 गट नंबरमध्ये सर्व नागरिकांना हक्काची प्रॉपर्टी कार्ड कशी मिळतील याचंही या ठिकाणी आम्ही मंजूर करणार आहोत.